बोला की. हा साहेब नमस्कार, जनार्दन बोलतोय. हा बोला की साहेब. तुमच्याकडनं खतं नेली होती साहेब, ते गांडूळ खत नेलं होतं. हा बोला. अब ते गांडूळ सगळी हे व्हायला लागले. काय व्हायला लागले? नाही ते एकदम जास्त झालेत वाटतं गांडूळ. जास्त कशी होतील? नाही म्हणजे ते खत घातलं आम्ही 15 दिवस झाले, गांडूळ सगळी वर यायला लागली. वर येत नसत साहेब, ती मातीच राहतात, जमिनीवर यायला लागली. तशी येत नसत. त्याला आणि काहीतरी पोषक घटक कमी पडले असतील तर दुसरं एक खत घ्यायला पाहिजे तुम्हाला आणखी. अहो असं कसं काय दुसरं, म्हणजे तुमची खतं खपवायसाठी मला सांगायला आला का काय तुम्ही? अहो तुम्ही सांगितलं गांडूळ त्याला चांगली पैदास होईल म्हणून सांगितली. होय मग झालीच ना तुमच्याकडं. कुंडीतनं बाहेर कुंडीच्या बाहेर कशी आली गांडूळ? म्हणजे पैदास चांगलीच झाली ना. अहो चांगली म्हणजे गांडूळ बाहेर येऊन काय उपयोग आहे त्या गांडूळाचं? करू काय मी? घरात आली ती गांडूळ. घरात कशी येतील? अहो ती वळवळ तशी जमिनीवरनं घरात आत यायला लागली. ते काय करू सांगा? आता सगळी घरात लहान मुलं वगैरे खेळत असतायत, काय करायचं सांगा? काहीतरी बोलता का तुम्ही? अहो गांडूळ आहे आता आमच्या हॉलमध्ये गांडूळ दिसले तर हे बघा इथं समोर माझ्या गांडूळ दिसायला लागले मला. दुसरीकडनं आला असं कुठनं तर? दुसरीकडनं कुठे येईल? आता तुम्हीच गांडूळ खत दिले म्हटलं ते गांडूळ खतातच येणार ना. नाही रे, तुम्ही किती पाठीभर आणि त्यातनं ती बाहेर कशी काय आली? अहो तर 15 दिवसात ती गांडूळ वाढली आहे. ती गांडूळ ह्याच्यातून बाहेर आली सगळी कुंडीतून. मग त्याला खाद्य कमी पडतंय, त्याला आणखी 2-3 खतं घ्यायला लागतात, ती घ्या. खाद्य कमी पडते म्हणजे? आणि जर तुमच्याकडे ते खाद्य घेऊन गेलो आणि गांडूळ वाढून पुन्हा वाढली घरात शिरली म्हणजे काय करायचं? बेडरूम मध्ये शिरली म्हणजे काय करायचं? तर दुसरं पोषक एखादं टॉनिक न्या ना तुम्ही. मग टॉनिक घ्यायचं तर वय राहिलं काय आमचं? तुम्हाला नाही योग गांडुळांच्यासाठी सांगतोय मी. अहो त्या गांडुळाला टॉनिक घालायचं कसं? मग त्याचं तोंड कुठं आहे आणि ते आम्हाला कळणार कसं टॉनिक कुठनं घालायचं काय? ते तुम्ही हुडकायची गरज नाही त्याचं तोंड वगैरे, तुम्ही त्या मातीत फक्त घाला. अहो एकदा म्हणते एकदा मातीत घाला. काय तुमचं बोलणं आहे का? बोलण्याचं पिल्लू गांडुळाचं. एक तर चुकीचं तुम्ही काहीतरी दिलं त्यातनं गांडूळ वाढायला लागलीत. नशीब आम्ही गांडुळाचं खत घेऊन गेलो. आम्ही दुसरं काहीतरी घेऊन गेलो असतो ते वाढलं असतं म्हणजे प्रॉब्लेम झाला असता ना. कुंडात जी माती आहे ना पहिली, ती माती खराब झाली आहे, ती सगळी काढून टाका. बघा तुम्ही काहीतरी चुकीचा सल्ला देऊ नका आम्हाला ते खताचे पैसे एकतर परत द्या, नाहीतर ती गांडूळ तुमच्या दुकानात आणून सोडतो बघा.